वेलकम टू मनीषा किचन। तर आजची रेसिपी आहे माझ्या छोट्याच्या सिद्धीशी काय बनवते पाहूया आपण। यार काय समजत नाहीये, काय डोक्यात पण येत नाहीये। अंडे, आज अंड्याची पोळीच बनवते। ठीक आहे, वेलकम बॅक टू मम्मा's चॅनल। तर आज मी बनवणार आहे अंड्याची पोळी। सो मी गॅस तर चालू केलाय। आता मी गॅस थोड्या वेळ त्याला गरम होऊन देईल। तर त्यावर आपण हे गॅस अंडे वगैरे तोडून घेऊया, अंडा ब्रेक करूया आणि मग ह्याच्यात ते ऍड करूया। हा असं मध्ये टाक ना, असं जोराने। सो मी अशा पद्धतीने अंडा फोडलाय। तर हे अंडा तसं झालेलं आहे। सो आता आपण ह्याला मिक्स करूया। आपण मीठ पण टाकू शकतो आणि कोणाला तिखट पाहिजे असेल तर लाल मिरची पावडर पण आपण टाकू शकतो ह्याच्यात। तर आता मी मीठ टाकतेय, किंवा हिरव्या मिरचीच आवडत असेल तर मिरची कापून घातली तरी चालते। हा थोडंस मीठ घालायचं, नाही तर मग खारट होतो। तर आता ह्याला आपण नीटली मिक्स करूया। तर माझं हे मिक्स करून झालंय। आणि गाईज मी एक दिवशी ना अंड्याची पोळी बनवलेली आणि मी ना तव्यावरती तेल लावायचंच विसरलेली आणि चुकून माझा अंडा पूर्ण हे झालता, मीन्स जळायला आणि करपलेला खालून पूर्ण तव्याला चिपकून गेला होता तो। आता मी तेल लावते। सिद्धीला माहितच नव्हतं का ते। आता आपण ह्याच्यावरती अंड्याची पोळी टाकून घेऊया। हे करताना आपल्याला गॅस एकदम फास्ट पण करायचा आहे, जसं तुम्ही केलाय। आणि ह्याचा बरोबर गोल शेप यायला पाहिजे काही। सो आपण आता काही चेक करूया की मला पलटी करता येते का पोळी, कारण की पोळी मोठी आहे। मला माहित नाही करता येईल का नाही। काही झाली, वाव, इकडे। आणि काही पोळीचा कलर पण खूप मस्त आलेला आहे। आणि सिद्धीने अशा प्रकारे तिचा नाश्ता स्वतः बनवलाय। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि सोप्या सोप्या गोष्टी सिद्धी पहिल्या शिकत आहे, कारण सिद्धीला आवडतं जेवण बनवायला। हो ना सिद्धी? हा। सो आता हे पलटायचं। आता अंड झालं असेल, एकदा पलटी मारल्यावर सेकंड टाइम पलटी मारायची गरज नाही। ओके, आता रेडी आहे तुझं हे अंड। ये सो आपण आता काही प्लेट घेऊया। आता आपण काही प्लेट घेतली। आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया पोळी। हे बघू शकता। तर आज मी अंड्याची पोळी तर बनवलीच आहे। सो मी पाव बरोबर पण खाणार आहे, चपाती बरोबर पण खाणार आहे। ते कसं खायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तू पाव बरोबर कसं करणार आहे ते करून दाखव। ओके, सो तर आता आपल्याला ह्याच्यासाठी पाहिजे केचप अँड सेजवान मेयोनीज, सॉरी। अँड आता आपण पाव घेऊया, पावला असं काढून घेऊया। त्याच्यावरती केचप टाकूया। त्याच्यावरती आपण केचप टाकून घेऊया आणि त्याला अच्छी तरह से ब्लेंड करूया। आणि मग त्याच्यावरती आपण मेयोनीज टाकूया।
तर गाईज मी बोटाचा वापर का करते, कारण की हे मी माझ्यासाठी बनवते. जर कोणाच्या दुसऱ्यासाठी गाईज मी हे माझ्यासाठी बनवते म्हणून मी बोटाचा उपयोग केला आहे. जर आपल्याला कोणासाठी दुसऱ्यांचं बनवायचं असेल जसं काय मम्मी पप्पा, तर आपण चमचाचाही उपयोग करावा. आता मी ह्याच्यावरती मेयोनीज टाकते. आता आपण ह्याला वापस ब्लेंड करूया हे अंड्याचं. सो आपण एक अंड्याचं स्लाइस घेऊया अशी अशी. सो आता आपण ह्याला असं एकदम जॉईन करून ब्लेंड करून घेऊया, हे ज्याच्याने की ते दोन्ही साईडून आरामशीर लागून जाईल. हे बघा आता मी असं केलं. वाव. सो आता ही अंड्याची पोळी अशी ठेवूया आपण ह्याच्यावरती. जेवढी तुम्हाला अंड्याची पोळी पाहिजे तेवढी ठेवा. आता मी ह्याच्यावरती हे लावून घेते. सो हे बर्गर टाईप आपण खाऊ शकतो, आपला होममेड बर्गर. आणि खरंच खूप मस्त लागतंय. आता मी तुम्हाला चपातीचा एग रोल दाखवणार आहे. त्यासाठी आपण वापस एका साईडून केचप लावून घेऊया आणि दुसऱ्या साईडून आपण मेयोनीज लावून घेऊया. आणि मग ह्याला आपण असं करून मीठ मिक्स करून घेऊया. की जे चांगलं असं मिक्स होऊन जाईल. आणि आता आपण ह्याच्यावरती असं अंडा टाकून देऊया. असं टाकून दिलंय. सो आता आपण ह्याचं असं रोल करूया. सो हा आपला बनून झालेला आहे एग रोल. आणि काय एकदम बाहेरच्या फ्रँकी टाईपच लागतोय. बाहेरचं खाण्यापेक्षा आपण हे घरातलं टेस्टी आणि हेल्दी फूड खाऊया. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. मला तर माझी रेसिपी खूप आवडली आणि खूप यम्मी पण झाली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर घरी नक्कीच ट्राय करा. बाय बाय. हां माझी रेसिपी कोणाकोणाला आवडली लाईक करा, आपल्याला मीन्स कमेंट करा आणि नक्कीच सांगा की घरी बनवली आहे की नाही तुम्ही ही रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला सिद्धीने बनवलेली रेसिपी? सिद्धीने बनवला आहे एग रोल आणि एग बर्गर, होममेड एग बर्गर. तर तुम्हाला तिची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.